शुभ सकाळ. रात्री 3 वाजतापासून लाईट गेली तर अजून नाही आली. एवढं पाणी आलं रात्री 3 वाजता की लय आमचा दिवाण आता चढून चढून खराब होते का काय पाण्यानं काय माहिती. याले वलं नाही होऊ देत आम्ही झाकण टाकतो, पण रात्री झोपेतून उठून 3 वाजता कुकडे पवाव हेच नाही समजलं. सगळं दार घर वलच वलं झालं. पण तरी विशेष काही एवढं थंड नाही वातावरण का. आता तर जास्त तपणार आहे, पण जरा बरं वाटते. लय मस्त वातावरण आहे आजचं थंडगार. मला तर काही वाटत नाही राहिलं, कारण रात्री 3 वाजतापासून डोळ्याले झोपच नाही. रात्री 3 वाजतापासून लाईट गेली तर अजून याचा पत्ता नाही. मोबाईल चार्जिंग नाही. आता काय होते काय नाही. दाखवतोच मी तुम्हाला आजचा व्हिडिओ शूट कुठपर्यंत होते आणि कुठपर्यंत नाही. चला मग मी ब्रश घेतो आता करून. ब्रश करायचं आज का आज तर ऊन तपते भुता खायचा सारखं. आणि आमच्या कोठावाचा रात्री कागद सगळा उडून गेला. आता चिवताईले टेन्शन पडलं शिन का घरटे कुठे नेवा एवढे. तू पेता का? मी नाही पेत. तू पेता का निंबू पाणी वा? पेना निंबू पाणी. आता मग चांगलं असते शरीरासाठी. सकाळी सकाळी निंबू पाणी पेना काय बायला काही समजते की नाही. करू का निंबू पाणी? नाही तर नाही मिस करतो. चला ब्रश केला मी, आता निंबू पाणी घेतो. अजून बी लाईट आली नाही. आता लाईट नाही आली तर मग मोबाईलही चार्जिंग नाही. आता किती खेप सांगू मी तुम्हाला, मोबाईलमध्ये चार्जिंग नसली की मलाच गमत नाही. आता विषय चालू होता निंबू पाण्याचा. आईले म्हटलं निंबू पाणी पे, तर आई तर निंबू पाणी प्यायला काही तयार नाही. आणि म्या निंबू पाणी केलं की बरोबर पेते. आणि बाई मला देव बाई थोडंसं. त्याचं कारण असं का आता मा इकडे नाही साखर, म्हणजे मा घरी नाही साखर. आणि तिले म्हटलं निंबू पाणी पे, तर तिले माहीत आहे तिच्या घरातली साखर घेते. तिले निंबू पाणी प्या वाटते, पण मी तिकडली साखर घेतो म्हणून ते निंबू पाणी नाही म्हणते. पण मी काही निंबू पाणी प्यायचं थांबवत नाही. महापुरतं तर काही माझं आहेच, मा पोटापुरतं. मस्त 1 गिलास निंबू पाणी बनवतो आता आणि पिऊन घेतो. अर्ध निंबू. अशी आहे ते गोष्ट निंबू पाणी. म्हणून ती म्हणते मी निंबू पाणी पेत नाही. आता नाही पेत तर नको पिऊ. मी तर पेतच बा. तर मला प्यास लागते, कारण का मला सवय आहे सकाळी सकाळी निंबू पाणी प्यायची. आता उन्हाळा आहे म्हणून निंबू. आणि पावसाळा आणि हिवाळा असला की फक्त खाली साखर पाणी. सकाळीच मस्त साखर पाणी घेऊन घेतो. आता उन्हाळा आहे तर निंबू चालते, कारण का तब्येत खराब होत नाही मग निंबानं. नाही तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात निंबू खाल्लं तर झालं मग माय काम तमाम. एकदम जाम काम होऊन जाते. अवा लाडकी बहीण आली की देतो. हा पैसे बंद. मग लाडकी बहीण आली तर देतो पैसे, नाही तर पैसे बी बंद. मग कोणचे आहेत आंबे? द्या ना पेटीस. लाडक्या बहीणचे पैसे आले असतील तर पेटीस द्या. नाही तर मग जे आहात ते विसरून जा. आता झाला आंब्याचा सीझन चालू. आंबे है ना. आंबट नाही गोड आहे. आई घे ना. पैसे नाही ना मी तुला काय सांगून राहिलो. अंगार घेऊन कान कर्ज करू. अर्धा किलो म्हणे. दादा म्हणत 70. अर्धा किलो द्या ना बापा. लाडकी बहीण येऊन नाही राहील ना. ते बी पैसे राहतात.
काम धंदे नाही काही, उन्हाळा हाय, लाडकी बहीण बंद आहे. जा ना तुमच्याच मनानं, चांगले जा फक्त. गोळा अजून लाईट आली नाही, चालू आहे टाइमपास इकडे तिकडे फिरणं बाहेर. तर बसलं 40 रुपयाचा फटका. आंबेवाला आला तर आंबे घेतले अर्धा किलो. 1 किलो तर काही घेतले नाही मी, अर्धाच किलो घेतली. आता लाईट म्हणलं की अंधारच आहे सगळा घरात, आणि कधी येते काय माहित. चहा ठेवला तसा म्या, पण चहा आता तुम्हाला दिसणार नाही. सगळा अंधारच अंधार आहे इकडे. चहाच्या इकडे चहा बी शिजला, चहा पिऊन घेतो आणि स्वयंपाक भाजी करून घेतो. आज व्हिडिओ शूट काही करत नाही मी, कारण लाईट नाही आणि शूट होतं बी नाही, अंधारच दिसते सगळा.